संध्याकाळी 5च्या बातम्या आणि ठाकरे या बहुप्रतीक्षित चित्रपटाचा मराठी ट्रेलर अखेर लॉन्च करण्यात आलाय। वडाळ्याच्या IMAX मध्ये या ट्रेलरचं लॉन्चिंग झालं। शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आयुष्यावर आधारित हा सिनेमा आहे। नवाजुद्दीन सिद्दीकीने यात प्रमुख भूमिका केली आहे। उद्धव ठाकरेंसह शिवसेनेचे सर्व पदाधिकारी आणि नेते या लॉन्चला उपस्थित होते। आणि आपण ही थेट दृश्य पाहतोय या मराठी ट्रेलर लॉन्चची। संजय राऊत साहेबांकडे की चित्रपट करायचा ठरवल्यानंतर ठीक आहे, बाळासाहेब ठाकरेंच्या आधी आयुष्यावर चित्रपट बनवावा ही कल्पना येणं ही गोष्ट मोठी गोष्ट आहे, परंतु ती खरोखर सत्यात उतरवायला धजावायचं की एक तर एवढी मोठी पर्सनॅलिटी, एवढं मोठं व्यक्तिमत्व आपण या सिल्वर स्क्रीन मध्ये एवढ्याशा मावणार कसं, आणि ते पण 2 तासामध्ये। तर हे चॅलेंज ज्यावेळेला तुम्ही घेतलं त्यानंतर तो प्रवास इथपर्यंतचा तुमच्यासाठी कसा थरारक सुद्धा आहे। आणि बाळासाहेबांबरोबर मी जे काही 30 वर्ष फार जवळून काढली तो तितका थरारक आणि रोमांचक प्रवास, तो प्रवास फक्त पुढे चालू ठेवला। हा सिनेमा खरं म्हणजे त्यांच्या हयातीत निघावा असं मला वाटतं। ते असताना पण हा सिनेमा निघावा, जे निघाले त्यात मला बाळासाहेब दिसले नाही। प्रत्यक्ष बाळोपीक ज्याला आपण म्हणतो, जसं आहे तसं तुम्ही दाखवायला पाहिजे, त्यात भेसळ असता कामा नये। मी जेव्हा अभिजितशी या विषयावर बोलायचो किंवा माझ्या टीमशी बोलायचो तेव्हा आपल्याला जे ठीक आहे, सिनेमा बनवताना काही गोष्टीचं आपण स्वातंत्र्य घेतो, पण बाळासाहेब ठाकरेंसारखं व्यक्तिमत्वात ते स्वातंत्र्य कमी घेतलं पाहिजे। लोकांनी त्यांना कालपर्यंत पाहिलंय, आजही पाहतायत। जसं मगाशी उद्धवजींनी सांगितलं की ही काय रामायण महाभारताच्या 500, 1000, 10,000 वर्षापूर्वीची गोष्ट नाहीये। बाळासाहेब आजही आपल्या आसपास आहेत, आपल्याला पाहतायत, आपण त्यांना अनुभवतोय। या पिढीनं त्याला पाहिलंय, माझ्या मुलींनी सुद्धा पाहिलेलं आहे। तर ते बाळासाहेब आपल्याला पडद्यावर पुढल्या पिढीसाठी सुद्धा दाखवायचे। आणि मला असं वाटतं की बाळासाहेबांबरोबरचा सगळा माझा प्रवास जो आहे हा त्याचं मला शब्दात कधीच वर्णन करता आलं। जसं मगाशी मी बोललो, मी जेव्हा आणि मी काम करू लागलो संपादक म्हणून, तेव्हा मी TCच्या आतमध्ये होतो। आणि बाळासाहेबांनी म्हणजे त्याला उद्धवजी साक्षीदार आहे, माझ्यासारख्या एका कुठलाही अनुभव नसलेल्या माणसाला संपादक केलं सामना, हे माहिती आहे। त्या दिवसापर्यंत मी सामनाची सूत्र हाती घेईपर्यंत मी कधी अग्रलेख लिहिला नाही। आज तोच सामना फक्त अग्रलेखासाठी जास्त देशामध्ये प्रसिद्ध आहे। तुम्ही कुठल्याही चॅनल लावा, तुम्हाला सामनाचा अग्रलेख हा दिसेल जगभरात। ही बाळासाहेबांची ताकद आहे, ही जण माणूस त्यांना कळतो आणि माणसाला ते घडवतात। अशी माझ्यासारखी त्याने लाखो लोक घडवली आहेत। आज जी आपण शिवसेना पाहतोय ही बाळासाहेबांनी घडवलेली शिवसेना आजही, आणि आमच्यासारखे असंख्य लोक त्यांनी सतत प्रवाहात ठेवले, काम करत ठेवले। त्यांनी माणसाच्या आयुष्याचं कधी डबकं होऊ दिलं, त्यांच्या सहवासात जो आला तो सतत प्रवाहित राहिला, त्याच्या आयुष्यात लाटा येत राहिल्या, प्रवाह होत राहिले। असे अनेक लोक मी पाहिले बाळासाहेबांनी ज्यांचं आयुष्याचं सोनं केलं। सामान्य असतील, राजकारणातले असतील, सामाजिक कार्यकर्ते असतील, आणि हा बाळासाहेबांचा प्रवास आहे। पण ह्या प्रवासामध्ये जे काही प्रत्येक त्यांच्याबरोबर असलेल्या लोकांसाठी प्रत्येक दिवस आणि त्यामधल्या घटना या चित्रपटातल्या घटनांपेक्षा कमी नसतात। त्यामध्ये निवड करताना अजूनही असं मला सारखं वाटतं, मी 150 प्रसंग लिहिले होते, त्यातले 60च आले। 150 प्रसंग लिहिले त्यातले 60 आले ना, बहुतेक 60-65 अभिजित आपण घेऊ शकलो, एवढेच आले। 2 तासात तुम्ही काय दाखवणार? बाळासाहेबांचं आयुष्य 2 तासात असं मुठीत मावणारं आयुष्य नाहीये ते। म्हणून पुढला आपण एक त्यातला भाग काढू, तिसरा भाग काढू। बाळासाहेब सतत लोकांसमोर येत राहिले पाहिजे। धन्यवाद, धन्यवाद, जोरदार टाळ्या। मी अजित अंधारे साहेबांना विनंती करतो की आता आपण बोलावं 2 शब्द की आपल्याला कसं वाटलं। आज आपण वायकॉम म्हणजे हा चित्रपटाबरोबर संलग्न होण्यासाठी भारतामधली प्रत्येक कंपनी ही आतुर असणार, हे अगदीच खरं होतं। पण आज वायकॉम 18 मोशन पिक्चर्सच्या भाग्यामध्ये हा चित्रपट पडतो आहे, तुम्हाला कसं वाटतंय?
तर आमचा हा जो प्रवास म्हणजे सुरू आहे, मराठी आमचा जो डिव्हिजन आहे निखिल च्या बरोबर, पहिलं पाऊल आम्ही टाकलं होतं आपला माणूस म्हणून जानेवारीमध्ये. त्याच्यानंतर आम्ही सायकल आणि मग आपले लाडके व्यक्तिमत्व म्हणजे पुलं जे येतात आहे आणि मग काशीनाथ घाणेकर झालं. तर यावेळेस असे सगळे म्हणजे हे सगळे ॲज दे से यु नो द जॉईनिंग ऑफ स्टार्स, म्हणजे अशी संधी आम्हाला यावेळेस बरोबर वेळेस मिळाली की असा एक व्यक्तिमत्व ज्याच्याबद्दल आदर नाही म्हणा, अभिमान म्हणा, म्हणजे जी अस्मिता निर्माण केली ज्या माणसानी, तो एक अभिमानाचा जो भाव आहे, जे आपण सगळे म्हणजे त्यांच्याशी जे कनेक्टेड आहे कोणत्याही इन एनी वे, तो आपण फील करतो. तर त्या चित्रपटाला म्हणजे आत्ता आमच्या स्लेटमध्ये येऊन आम्हाला ही संधी मिळाली की आम्ही ह्याला प्रदर्शित करू. तो आय फील व्हेरी फॉर्च्युनेट अँड आय हॅव टू थँक उद्धवजी, संजय, ऑल ऑफ देम फॉर डुईंग दिस विथ अस, श्रीकांत फ्रॉम कार्निवल. आणि मला वाटतं ही छान आमची एक रंगोळीमध्ये जो एक असा लाल चटक रंग जो थोडा मिसिंग होता, तो मला वाटतं या चित्रपटाने निर्माण झाला आहे. थँक्यू. धन्यवाद. निखिल सर, मी तुम्हाला विचारतो, निखिल साने यांचं नाव इंडस्ट्रीमध्ये खरं तर पाठीमागे त्यांच्या परिसर साने असं घेतलं जातं की त्यांचा स्पर्श झाल्यानंतर प्रत्येक चित्रपटाचं सोनं होतं. पण सध्या हा परिस फक्त बायोपिक्सनं का बरं टच करतो, म्हणजे आणि काशीनाथ घाणेकर, मग आता ठाकरे, म्हणजे आता म्हणजे फक्त बायोपिक्स वगैरे असं काय आहे का? नमस्कार. मला असं वाटतं कधी कधी या फेजेस असतात, त्याला काही असं तुम्ही ठरवत नाही. पण म्हणजे आपण सिनेमे तयार करतो आणि सिनेमे रिलीज करायची तारीख मला वाटतं खूप डिस्कस होते आणि ती सतत पुढे मागे जात असते. त्याचा अनुभव तुला पण आहे. पण मला असं वाटतं या सिनेमाच्या बाबतीतली, या बायोपिकच्या बाबतीतली सगळ्यात महत्त्वाची आणि सगळ्यात युनिक गोष्ट अशी, मला असं वाटतं सिनेमा करण्याच्या आधीपासून, सिनेमाच्या संपूर्ण तयार झाला त्याच्यानंतरच्या प्रोसेसमध्ये या सिनेमाची तारीख मात्र नक्की ठरलेली होती, ती म्हणजे 25 जानेवारी 2018. मला असं वाटतं त्याच्याशिवाय किंवा इतका योग की बाळासाहेबांचा 23 जानेवारीला वाढदिवस आणि 25 जानेवारी 2018ला सिनेमा येणं, मला असं वाटतं ही सगळ्यात मोठी युनिक गोष्ट या चित्रपटाच्या बाबतीत आहे. ती आत्तापर्यंत कुठल्याही मराठी चित्रपटाच्या बाबतीत झालेली नाही आहे. त्यामुळे मला खात्री आहे की जसं उद्धव सर म्हणाले की रेकॉर्ड्सच्या बाबतीतलं, तर संजय सरही मला नेहमी मीटिंगमध्ये असं म्हणत असतात, काय रे तुमचा तो पिक्चर, त्याचा रेकॉर्ड सगळ्यांनी मोडला पाहिजे. तर मला असं कुठेतरी वाटतं की हा जो चित्रपट आहे, बाळासाहेबांवरचं प्रेम आहे, चैतन्य आहे, आमच्याही पिढीने त्यांना बघितलेलं आहे. तर हा चित्रपट मराठी इंडस्ट्री करता, मी मराठी चित्रपट म्हणून म्हणतोय, हिंदी तर आहेच, पण रेकॉर्ड सगळे मोडेलच. तो महाराष्ट्रातले नाही, भारतातले नाही, मला वाटतं जगभरात चालणारा सगळ्यात हायएस्ट मराठी चित्रपट हा ठरेल अशी मला खात्री आहे आणि ती लवकरच पुढच्या महिन्यात आपल्याला दिसून येईल. थँक्यू. थँक्यू व्हेरी मच. डॉक्टर श्रीकांत बसी, प्लीज टेक माइक. हाँ, यू हैव इट. त्यांचा माइक चालू करा. श्रीकांत जी, मैं खुद कार्निवल सिनेमास का बहुत बड़ा फैन हूँ. उनके टेक्निकली उनके सारे स्क्रीन्स, उनकी साउंड सिस्टम बहुत बढ़िया होती है. ये जब ठाकरे आ रहा है फिल्म, तो क्या खास होने वाला है? क्या हर एक कार्निवल सिनेमा बाहर से पूरी तरह से सैफरॉन कलर से पेंट किए जाने वाले हैं? तो आपने आज देखा, वड़ा पाव से शुरू किया हमने. जैसे मैंने कहा कि ठाकरे हमारे लिए मूवी से बढ़कर है और मैं शुक्रगुजार हूँ उद्धव जी का और संजय जी का, जिन्होंने अपॉर्चुनिटी दिया इस मूवी के साथ में अटैच होने का. और मुंबई में रह के और बाला साहब के अगर हम नहीं कोई एसोसिएट नहीं हुए तो मुंबई में रहने का कोई मतलब भी नहीं है. ये हमारे लिए बहुत इंपॉर्टेंट है, तो ये मूवी भी इंपॉर्टेंट है हमारे लिए. थँक्यू. थँक्यू सो मच सर. बरं का अवधूत, हे पहिले ग्रस्त आहेत ते स्वतःहून आले आणि या सिनेमाबरोबर मला असोसिएट व्हायचं है. आप पहले थे. अरे वाह. जो मेरे साथ जो श्रीकांत. थैंक यू सो मच बसी साहब. और मैं आपको ये बताता हूं कि बाला साहेब ठाकरे ये नाम जो है, इस नाम की छाया भी जिस आदमी पर पड़े उसकी जिंदगी बहुत खूबसूरत हो जाती है, जैसे कि मेरी. हम देख रहे हैं हमारे भी कार्निवल भी एक दूसरे लेवल पे जा रहा है अभी उनके छाया पड़ने के बाद. अरे थैंक यू. आई विल कम टू अमृता जी. अमृता राव, जोरदार टाळ्या अमृताजींसाठी. मातोश्री, ये एक जो वर्ड है हमारे, त्यांना हिंदीत मराठीत नाही विचारू. ओके ठीक आहे. ओके चला चुकलो. मासाहेब यांची भूमिका साकारताना
काही दडपण आलं होतं का, काही टेन्शन आलं होतं का? नमस्कार. आणि ह्या फिल्म बरोबर मराठी चित्रपटात माझा डेब्यू होणार आहे. सो आय एम व्हेरी व्हेरी एक्साइटेड. नवाज जी का मराठी मेरे से बेटर है ऑफ कोर्स. सो उनका मराठी स्पीच अभी बाकी है. बट मैं ये बोलना चाहूँगी कि, और मैंने पहले भी बोला था कि ये फिल्म सिर्फ एक फिल्म नहीं है, ये एक सम्मान है, एक कॉम्प्लीमेंट है हर एक्टर के लिए, हर इंसान के लिए जो इस फिल्म के साथ जुड़ा है. और माँ साहेब का रोल मेरे लिए कोई रेफरेंस पॉइंट नहीं था. अगर आप इंटरनेट पे भी गूगल करते हो तो वो कैसे ना उनके बारे में कुछ है, वो इतनी मीडिया शाय थी, वो हमेशा पीछे रहना पसंद करती थी. एंड शी वाज द आइडियल मदर, द आइडियल हाउसवाइफ, एंड very very popular for her skills of hosting anyone who walked into Matushri. तो ऐसा मुझे ये it was a huge responsibility to bring out a character that I have no reference about, and I really hope I have done justice to the role. I want to thank Sanjay ji for presenting this movie to all of us. हमारे सेट पे प्रोडक्शन में इतना बढ़िया माहौल था, सेट का माहौल इतना फैंटास्टिक था. एंड ऑफ कोर्स आवर डायरेक्टर अभिजीत पांडे जी, उद्धव जी, द ठाकरे फैमिली फॉर गिविंग अस दिस फिल्म, देयर 100% सपोर्ट. सो दिस वन इज अ बिग वन एंड वी नीड योर सपोर्ट द वे यू आर गिविंग अस सो फार. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. अब आप मराठी में बोलिए. आणि आता आपण ज्यांचं बोलणं ऐकायला खूप आतुर झालेलो आहोत, त्यांच्या आवाजामध्ये, त्यांच्या दिसण्यामध्ये, त्यांच्या रूपामध्ये आपल्याला पुन्हा एकदा बाळासाहेब भेटल्यासारखं वाटलं मला तरी ट्रेलर बघताना. सिनेमाचा मराठी ट्रेलर लॉन्च झालाय आणि नवाजुद्दीन सिद्दीकी ज्याने ठाकरेची भूमिका केली बोलतोय. आपण मैं शूट कर रहा था, हम लोग इंदिरा गांधी वाला एक सीक्वेंस हो रहा था, तो वो जब जिस तरह से आके मिले तो वो इस तरह फील कर रहे थे कि अरे, मतलब मैं फील कर सकता था उस टाइम पे. मुझे लगा कि अरे ये मेरा बेटा है. मेरी बहू और बेटा आ गए. ओके. आणि आता मी उद्धव साहेब ठाकरे यांच्याकडे जाण्याआधी अभिजितला विनंती करेन की त्यांनी 2 शब्द आपल्या ह्या अनुभवाबद्दल सांगावेत. खरं तर एकच शब्द माझ्या संपूर्ण आयुष्याशीच निगडीत आहे, तो कधीपासून आत्तापर्यंत आहे, तो म्हणजे ठाकरे. आणि या शब्दाचं ऋण कधीच आयुष्यात मी फेडू शकत नाही. बंधूंनी, संजय राऊत साहेबांनी, मी त्याला बंधू म्हणतो, हे आमचं रिलेशन आहे. त्यांचे सगळेच मुलं त्यांना बंधूच म्हणतात. आणि ते ज्यांच्या मागे उभे असतात त्यांनी जेव्हा मला बोलवलं की असं असं करायचंय, म्हणजे तेव्हा मला पटकन कळलं नाही म्हणजे की किती हे मोठं होणार आहे, काय होणार आहे. कारण त्यांनी आधी एक चित्रपट केलेला, पण तो बायोपिक नव्हता. तो एक बाळकडू जो केला होता तो फिक्शन स्टोरी होती. आणि जेव्हा बायोपिक करायचं म्हणलं तेव्हा पहिलेच 2 शब्दांनी त्यांनी मला घाबरवलं. कारण अभिजित, तू गांधी बघितलायस ना, तू मंडेला बघितलायस ना, आपल्याला ठाकरे करायचं आहे. म्हणजे पोटात किती गोळा यावा एखाद्याच्या, त्याच्यात ते प्रसिद्ध आहे पोटात गोळा आणण्याच्या बाबतीत. आणि या व्यासपीठाचा एक करून म्हणतो की मला ही संधी जेव्हा दिली गेली तेव्हा सगळ्यांनीच मला, म्हणजे कोणी ऑब्जेक्शन घेतलं नाही, कोणी परवानगी दिली, किंवा या सगळ्याच्या पलीकडे एक कलाकार म्हणून मला या सगळ्या लोकांनी बघितलं. आणि हे भाग्य माझ्या वाट्याला देवाने दिलंय, याच्याविषयी मी किती कृतज्ञ राहू असं मला झालंय की आज मी या व्यासपीठावर उभा आहे. बाळासाहेबांसारख्या एका प्रचंड मोठ्या व्यक्तिमत्वावर चित्रपट करण्याचं भाग्य मला लाभलंय. आणि ऑल बिकॉज ऑफ ते नाव लिहिलंय म्हणजे ठाकरे. थँक्यू व्हेरी मच. जोरदार टाळ्या. केवळ या चित्रपटाचं ट्रेलर लॉन्च आहे आणि त्याचं मला सूत्रसंचालन करायचं आहे, तर तरी सुद्धा मला केवढं टेन्शन आलंय. तर त्यांच्या आयुष्यावर अख्खा चित्रपट तयार करताना तुझ्यावर किती टेन्शन असेल ह्याचं मला मी इमॅजिन करू शकतो.
जोरदार टाळ्या अभिजितसाठी. त्यांनी हे शिवधनुष्य पेललेलं आहे. आणि आता पुन्हा एकदा आपण पोस्टर लॉन्च करायच्या आधी मी उद्धव साहेबांना विनंती करतो की आता हा ट्रेलर बघून तुम्हाला काय वाटलं? एक गोष्ट नक्की की आता जेवढे आपण व्यासपीठावरती उभे आहोत. एकच मिनिट, काहीतरी प्रॉब्लेम दिसतोय. हा माझा देऊ का माईक? आवाज कोणाचा म्हटल्यानंतर बंद. जेवढे लोक आपण आता व्यासपीठावरती उभे आहोत, अवधूत एक तुम्ही आणि मी दोघांनाच टेन्शन नसेल, बाकी या टीमला टेन्शन आहे. पण मला टेन्शन एवढ्यासाठी नाही, कारण मला विषय काय तो माहिती आहे, तो या टीमलाही माहिती आहे. आणि मुख्य म्हणजे माझा या टीमवरती भरोसा आहे, विश्वास आहे, आत्मविश्वास आहे, म्हणून मला टेंशन नहीं है. नवाज जी, जो आपने कहा वो ठीक था कि जब मैंने आपको पहली बार देखा वो गेटअप में, तो एक तो पहले क्यूरियोसिटी थी कि पहले आपकी फिल्म देखी थी लेकिन इसमें आप कैसे दिखोगे. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं असतं एक बॉडी लँग्वेज. आणि मगाशी जे तुम्ही सांगितलं तो मुद्दा एक राहिला, मेकअप. मेकअप तो कोई भी बन सकता है, कर सकता है. म्हणजे आता मेकअप आर्टिस्ट इकडे आले असतील त्यांचं मी काय कमीपणा नाही सांगत, त्यांनी पण खूप चांगलं काम केलेलं आहे. पण मग मेकअप आणि पुतळा याच्यात फरक काय? एखादा पुतळा असतो, हुबेहूब बनू शकतो, पण त्याच्यात जीव नसतो. कलाकार जोपर्यंत स्वतःचा आत्मा किंबहुना जीव ओतून ती भूमिका जिवंत करत नाही तोपर्यंत त्या नुसत्या मेकअपला अर्थ नसतो. आणि तो सगळा जिवंतपणा मी तिथे पाहत होतो. इंदिराजी सुरा बघत होतो. एकूणच ते सगळं वातावरण. आणि पहिल्यांदा आल्यानंतर मी ज्या वेळेला बघितलं त्या स्क्रीनवरती, तेव्हा संजयला म्हटलं की हा पिक्चर एका वेगळ्या दर्जाचा होतोय, कारण एक फोटोग्राफर म्हणून पहिलं प्रथम माझं लक्ष असतं ते लाइटिंगवरती. लाइटिंग कसं आहे. मग अभिजितला सुद्धा त्याचं सुद्धा कौतुक केलं. सगळ्याच टीमनी अतिशय, मी बारकाईने हा शब्द खूप बारका झाला, पण मनापासून काम केलं. आणि बोलू क्या वो डेट की बात का हो नाही, यांना सगळ्यांना थोडी, यांना म्हणजे संजयला वगैरे नाही, ह्या थोड्या मंडळींना चिंता आहे की तारखेची, कारण त्यावेळेला आणखीन काही पिक्चर येत आहेत. म्हटलं येऊ दे रे, पिक्चर कोणते आले तरी ठाकरे ठाकरे आहेत. आणि जर धाडस करणार नसाल तर ठाकरे पिक्चर काढलं कशाला. त्याच्यामुळे तुम्ही काही चिंता करू नका, देखो क्या होत आहे. सगळे 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 मी मगाशी बोललो ना. आणि मला वाटतं त्यांचं नाव आता थोडं बदलायला पाहिजे, सानेंचं सोने केलं पाहिजे, कारण तुम्हीच सांगितलं की हात लावलं की सोने. तर एवढी सगळी भरभक्कम टीम आणि आत्मविश्वास असल्यानंतर, आणि हे सगळे आहेत ना, हे सगळे आहेत संपूर्ण देशभर. या चित्रपटाची उत्सुकता आहे. ट्रेलर बघून एक एक आणखीन उत्सुकता वाढते. पहिलं तुम्ही काय आणला होता तो टीजर, मग ट्रेलर, आता याच्या पुढे म्युझिक लॉन्च. म्हणजे असं एक 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 उत्कंठा वाढवत 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 मग 25 तारखेला चित्रपट. तर मला खात्री आहे पूर्ण की जे काही मी पाहतोय ते उत्सुकता वाढवणारं, आणि नुसतंच उत्सुकता वाढवणारं नाही तर एक समाधान देणारं काम, आनंद देणारं काम, अभिमान वाटणारं काम अशी ही टीम करते. त्यांनी केलेलं आहे. मनापासून शुभेच्छा देतो. आणि मला खात्री आहे की सगळे विक्रम मोडीत काढून म्युझिक लॉन्चच्या वेळेला एक गाणं लॉन्च होणार आहे. त्या गाण्याच्या ओळी सार्थ ठरवणारा हा पिक्चर नक्कीच झालेला आहे. त्याच्याबद्दल तुम्हाला आधीच अभिनंदन करून ठेवतो, कारण आता सगळे मला धन्यवाद देत आहेत. चित्रपटाचं यश मिळाल्यानंतर पण. चला, धन्यवाद सगळ्यांना, शुभेच्छा. एक मिनिट, काही पत्रकारांना जर का प्रश्न विचारायचे असला 2-3 प्रश्न, जास्त नाही घेता येणार आपल्याला वेळेभावी. उत्तरं सगळी मिळालेली आहेत मग अशी चर्चेमध्ये. हो. आता उगाच पिळत बसू नका आमच्या भाषेत. तुमच्या वतीने मी प्रश्न विचारतो 2. मी तुमच्यातलाच आहे म्हणावं त्यांना. नाही, नंतर काय असतं, सूत्रसंचालकावरती होत की आम्हाला प्रश्न विचारायची संधी दिली नाही, म्हणून म्हणलं आपलं मी दिली. कोणाला पटकन घ्यायची असेल तर घ्या, नाहीतर आम्ही पोस्टर लॉन्चला सरकतो. आपल्याला कोणी सांगितलं? ते ठाकूर साहेब आहेत, ते बरोबर आहेत. दिलीप ठाकूर आहेत. दिलीप, चांगला प्रश्न आहे.
नाही नाही, ते सेन्सॉरला पण म्हटलं चांगली भूमिका आहे आपली, ती कायम ठेवा. भारतात सेन्सॉर असावं का नसावं असं म्हणतात. बाळासाहेबांना सेन्सॉर कधीच नव्हतं. इतरांच्या बाबतीत मला माहीत नाही. बाळासाहेबांची आतापर्यंत संपूर्ण भाषणं असतील, लिखाणं असतील, व्यंगचित्र असतील, त्यांना कुठल्याही सेन्सॉरच्या कैचीत त्यांना अडकवू शकली नाही. हा चित्रपट सुद्धा अडकणार नाही, चिंता नसावी. आणि मला असं वाटतं की बाळासाहेब ठाकरेंच्या भाषणांपासून त्यांनी दिलेले जे कोट्स होते ते सगळ्या महाराष्ट्राला इतके पाठ आहेत की त्या कोट्स मधली जर का पहिली अर्धी लाईन बंद करून टाकली, दुसरी ठेवली, तर पहिली काय होती हे कोणाला शब्दकोड घालण्यासारखी गोष्ट नाहीये. नाही की बाबा बजाव पुंगी म्हणजे आधी काय असणार आहे ते आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. सेन्सॉर सुद्धा आमचा प्रचारच करताय. आधी उठाव लुंगी आहे. हा, तर आता मी कारण तेच फक्त होते या भूमिकेसाठी. नाव कुठे घेतले? नाही, तिकडे त्यांनी नाव कोणाचंच घेतलेलं नाही. मराठी माणूस झाला पाहिजे. महाराष्ट्राची ताकद आहे तेवढी, आणि एक ना एक दिवस महाराष्ट्राचा माणूस, मराठी अस्सल मराठी माणूस जो शिवसेना प्रमुखांचे विचार अंमलात आणेल आणि विचार पुढे नेईल, असा अस्सल मराठी बाणा दाखवणारा मराठी माणूस देशाचा पंतप्रधान होईल. मी विनंती करतो सगळ्यांना पोस्टर लॉन्चसाठी पुढे यावं. त्यासाठी मी बाकीच्या टीमला देखील वरती बोलवतो. सॉरी नवाज जी, संजय जी प्लीज, एक प्रश्न रह गया है. आपकी फिल्म क्लैश हो रही है दो और फिल्म से यहाँ पे ऑन योर लेफ्ट, चीट इंडिया और मने करने का से. आर यू वरीड अबाउट द क्लैश? हमको क्यों वरी करनी है? उनको वरी करनी चाहिए ना. बाला साहब ठाकरे ने किसी की परवाह नहीं की थी. ये ठाकरे है, इतना ही ध्यान रखिए. नवाज जी, एक और प्रश्न था आपसे था. आप एक ऐसे प्रतिभावान व्यक्ति का किरदार निभा रहे हैं जो सभी को साथ लेकर चलते थे, चाहे वो हिंदू हो या मुस्लिम. अब जब कुछ एक्टर्स हैं जो अपने मुस्लिम होने पर या अपने बच्चों पर फिक्र कर रहे हैं, वरी कर रहे हैं, उस वक्त एक एक्टर होने के नाते और एक मुस्लिम होने के नाते आप क्या कहेंगे? इसका जवाब मैं ये हो जाए, आज ट्रेलर लॉन्च है तो उसके बाद कल बात करता हूँ. मी माननीय रश्मी वहिनी ठाकरे यांना मी वरती बोलवतो. त्याचप्रमाणे प्लीज या वहिनी, प्लीज वरती या ना. त्याचप्रमाणे पूर्वशी राऊत यांनी वरती यावं. वर्षा राऊत, वेदिता राऊत, यांना सगळ्यांना देखील मी वरती बोलवतो. आय थिंक सगळे वरती. मी माननीय श्री उद्धव साहेब ठाकरे यांना विनंती करतो की त्यांनी अच्छा अमृता आणि नवाज जी यांच्या हस्ते पोस्टर लॉन्च होत आहे. जोरदार टाळ्यांनी आपण याचं अभिनंदन करणार आहोत सगळ्यांचं. अखेर बहुप्रतीक्षित अशा या चित्रपटाचं पोस्टर सुद्धा लॉन्च करण्यात आलंय आणि पुढच्या काही दिवसात याचा म्युझिक लॉन्चचा सोहळा सुद्धा पार पडणार आहे.